श्री स्वामी समर्थ. तूळ राशी साप्ताहिक राशी भविष्य 5 ते 11 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडतील, आर्थिक स्थैर्य मिळेल का, आरोग्याची काळजी कशी घ्यावी लागेल, करिअर व व्यवसायात कोणत्या नवीन संधी मिळतील, प्रेम व वैवाहिक जीवनात काय बदल होतील आणि ग्रहांची चाल तुमच्या नशिबाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समतोल, विवेक आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. या काळात तुमचा निर्णय क्षमतेवर भर राहील आणि योग्य निर्णय घेण्याची संधी मिळेल. तुमच्या स्वभावातील संयम, सौम्यता आणि कूटनीतीचा तुम्हाला चांगला फायदा होईल. मात्र काही प्रसंगी दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकते. स्वतःच्या गरजा आणि भावना यांनाही महत्त्व दिल्यास हा आठवडा अधिक फलदायी ठरेल. आरोग्य. या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य मध्यम ते चांगले राहील. मानसिक ताण, चिंता किंवा अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेवणे गरजेचे आहे. डोकेदुखी, मानदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. वेळेवर आहार, पुरेशी झोप आणि पाणी पिण्याची सवय ठेवा. योग, ध्यान, प्राणायाम किंवा सकाळची चाल यामुळे तुमची मानसिक व शारीरिक ऊर्जा संतुलित राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबात या आठवड्यात सौहार्दपूर्ण आणि आनंदी वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल आणि जुने मतभेद मिटण्यास मदत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा किंवा नियोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला ऐकल्यास तुम्हाला योग्य दिशा मिळेल. शिक्षण. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा ठरेल. अभ्यासात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतील. स्पर्धा परीक्षा, प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन किंवा मुलाखतीसाठी हा काळ अनुकूल आहे. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य सल्ला व मदत मिळेल. परदेशी शिक्षण, नवीन कोर्स किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. तुमचे संवाद कौशल्य आणि समन्वय साधण्याची क्षमता वरिष्ठांच्या लक्षात येईल. नोकरीत बदल किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असेल. नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासणे आणि घाईत निर्णय न घेणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित आणि सावधगिरीचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता काही जणांना आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी चांगली बचत करता येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात समजूतदारपणा आणि संवादाला प्राधान्य द्यावे लागेल. लहान गैरसमज मोठे होऊ नयेत यासाठी संयम ठेवा. जोडीदाराशी मोकळेपणाने बोलल्यास नात्यातील तणाव दूर होईल. अविवाहितांना नवीन ओळख किंवा मैत्री होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी जोडीदाराला वेळ दिल्यास नात्यातील गोडवा वाढेल. उपाय. तूळ राशीच्या व्यक्तींनी आठवडा अधिक शुभ जावा यासाठी पुढील उपाय करावेत. शुक्रवारी पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा दररोज जप करा. देवी लक्ष्मी किंवा महालक्ष्मीची पूजा करा. गरजूंना पांढरे अन्नधान्य किंवा साखर दान करा. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा समतोल, प्रगती आणि आत्मचिंतनाचा ठरेल.
संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सर्व क्षेत्रात लाभ मिळेल. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबतीत स्थैर्य निर्माण होईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. यश नक्की मिळेल. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयम आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. या काळात तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतील आणि योग्य वेळी योग्य पावले उचलण्याची क्षमता वाढेल. कामकाज, कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये संतुलन राखण्याची गरज भासेल. भावनिकदृष्ट्या थोडी अस्थिरता जाणवू शकते, पण तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. एकूणच हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा, प्रगतिकारक आणि अनुभव देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.